मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड मुलींची शाळा बनलाय मॉडेल स्कूल। मुख्याध्यापकांच्या कार्यकुशल नियोजनामुळे शासनास अभिप्रेत असलेल्या सर्व सुविधा, इतर शाळा व्यवस्थापनाने पाहावं अशी आदर्शवत शाळा ही आहे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा। ही शाळा म्हणजे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षणाबरोबरच परिपूर्ण सुविधा देणारी विद्यालय। 1950 सालात स्थापन झालेली ही शाळा। पूर्वी या शाळेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव। या शाळेचा मुख्याध्यापकाचा पदभार घेतल्यानंतर महांतेश कट्टीमनी यांनी या शाळेचं रूपडच पालटून टाकलं। जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी अभिप्रेत असलेली सर्व सुविधा इथं उपलब्ध करून देण्यात आली आहे। विद्यार्थी मुलींसाठी प्युरिफाय फिल्टर वॉटर, सकस मध्यान्ह भोजन, शाळेच्या प्रांगणात ठिकठिकाणी परसबाग फुलवण्यात आला आहे। शोभेच्या झाडाबरोबरच इथं मध्यान्ह भोजनासाठी आवश्यक त्या पालक, चुका, मेथी, कोबी, वांगी असे विविध प्रकारचे भाजीपाला, औषधी वनस्पती फुलवून हा परिसर हिरवगार बनवण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक श्री कट्टीमनी यांनी केला आहे। मध्यान्ह सुट्टीच्या वेळी आणि खेळाच्या तासात विद्यार्थ्यांना स्वच्छंदेनं बागडता यावं यासाठी सुंदर प्रांगण बनवण्यात आलं आहे। याशिवाय शाळेच्या सर्व भिंती बोलक्या असून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावं यासाठी रंगरंगोटी करण्यात आली आहे। प्रार्थनेने या शाळेच्या दिनक्रमाची सुरुवात होते, त्यानंतर सुरू होते विद्यार्जनाचं काम। विद्यार्थिनींना शालेय शिक्षणाबरोबर संगणकीय ज्ञान, कला, क्रीडा, नैपुण्य, कथाकथन, संभाषण कौशल्य याकडेही विशेष लक्ष आहे। विद्यार्थ्यांचे गणवेश, बूट, वैयक्तिक स्वच्छता याकडे शिक्षकांचं विशेष लक्ष असते। मुलींची शाळा असल्यामुळं मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसर संपूर्णतः CCTVच्या कक्षेत आहे। शाळा परिसर साऊंड सिस्टीमनी जोडले आहे। विद्यार्थी अथवा शिक्षकांना काही सार्वत्रिक सूचना करायची झाल्यास साऊंड सिस्टीमचा उपयोग केला जातो, त्यामुळं सूचना तातडीनं देणं शक्य होते। मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इथं सुसज्ज स्वच्छतागृह बनवण्यात आला आहे। त्यासाठी आवश्यक पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी लोकवर्गणीतून स्वतंत्र बोर घेऊन त्यास मोटर बसवण्यात आला आहे। यातून उपलब्ध पाणी शौचालयासाठी तर उपयोग होतोच, शिवाय परसबाग फुलवण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने विविध प्रकारचे भाजीपाला, फळभाज्या आणि झाडाझुडपांनी परिसर हिरवाईनं नटला आहे। मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी पदभार घेण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वार मोडक्या स्थितीत होती। पाण्याचा अभाव, त्यामुळं अस्वच्छ स्वच्छतागृहे, 2-4 झाडे वगळता वृक्ष परिसर, डुकरं जनावरांचा मुक्त वावर, शाळेच्या मुताऱ्याचा सार्वजनिक वापर, परिणामी अस्वच्छता अशी परिस्थिती होती। मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी पदभार घेतल्यानंतर या परिसराचं रूपडच आता पालटून गेलं आहे आणि आकारासाली हिरवाईनं नटलेलं सुशोभीकरण केलेली सुंदर इमारत। त्यामुळं निश्चितच या शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येथे कार्यरत शिक्षकाबरोबर मुख्याध्यापकांचं मोठं योगदान आहे असं सांगत गावातील पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं। कारवार सर गेल्यानंतर जे कट्टीमनी इथं आले, कट्टीमनी हे सुधारणावादी माणूस आहेत, कोणाचंही त्यांनी किंमत ठेवत नाही। आपल्या शाळेबद्दल इतकं सुधारणा केले तर त्यांच्या आल्यापासून की मागच्या सर्व रेकॉर्ड त्यांनी मोडलेलं आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे। त्यांचं इथं राहणं गरजेचं आहे आणि त्यांच्यामुळं ह्या माझ्या गावचं, माझ्या शाळेचं सर्वांगीण सुधारणा झालेला आहे, होत आहे। नाही, नेमकं सुधारणा काय झालेलं काय सांग? हे बघा, इथं काहीच नव्हतं। तुम्ही जर बघितला इथं मातीचं म्हणजे आमचं हे 1951 साली शाळा स्थापन झालेलं आहे। म्हणजे मैंदर्गी नागरिकांचे स्वकष्टाचे प्रतीक म्हणून हे बांधलेलं होतं। ते म्हणजे एकदम अजून म्हणजे पडण्यास सुरुवात झालं होतं। हे नवीन रूम वगैरे यांनी आणले, तर नवीन रूम आणले, सगळं नवीन विचार त्यांचा आहे। त्यांच्यामुळे हे शाळा सुधारणा झालेलं होत आहे।
ನಾನು ಸುರೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷ SDMCದು. ನಮ್ಮದು ಶಾಲೆ ಇಲ್ಲಿ 7 ವರ್ಷನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದೆ. ಪರಂತು ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ಗಳು ಬಂದೋಗ್ಯಾರ, ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ. ಪರಂತು ಹಳೆಗೆ ಶಾಲೆ ಪೂರ ಒಳಗೆಲ್ಲ ಏನು ಗಾರ್ಡನ್ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಆಯಿತು ಈ ಸದ್ಯ ಹೂವಿನ ಗಾರ್ಡನ್, ಪೇಂಟಿಂಗ್, ಬಾತ್ರೂಮ್ ಸಹಿತ ನಳ ಪೇಂಟಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ. ಆಯಿತು ಬೋರ್ ಹೊಡ್ಸ್ಯಾರ, ಕುಡ್ಲಿಕ್ಕೆ ನೀರಿನ ತ್ರಾಸಿತ್ತು, ಬೋರ್ ಹೊಡ್ಸ್ಯಾರ. ಆಯಿತು 3 ಸರಿ ದಿಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಆಯ್ತು, ವಿಮಾನ ಪ್ರವಾಸ ಪರವಳಗು. ಮತ್ತು ಸ್ವಚ್ಛ ಶಾಲಾ ಸುಂದರ ಶಾಲಾ ತಾಲೂಕದಾಗ ಒಂದು ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಸಿಕ್ತು. ಆಯ್ತು ಆಯುಷ್ ಮಾನಾಂಕನ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಸಿಕ್ತು. ಇವ್ರದ್ದು ಗುಣಗಾನ ಹೇಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಬಕ್ಕುಳದ. ಪರಂತು ನಮ್ಮ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಲ್ಯಾಬ್ ಓಪನ್ ಮಾಡೋರು ಒಂದೇ ತಿಳಿದು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಚಾಲು ಮಾಡೋದು ಬಂದ್ ಮಾಡೋದು ನಿಯೋಜನೆ ಅದ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ರೂಮ್ ತಯಾರಾಗ್ಯದ, ಈ ಸದ್ಯ ಚಾಲು ಮಾಡೋದು ಕ್ವಶನರಿಗೆ. ಪರಂತು ಸರ್ ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಅವ್ರದಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಸುಧಾರಣೆ ಆಗ್ತದೆ. ಒಂದು ಹುಡುಗಿ ಶಾಲೆ ಬಿಡಬೇಕಾದ್ರೆ ಸರ್ ಕೇಳಿ ಬಿಡ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಶಾಲೆ ಸುಧಾರಣೆ ಆಗ್ಯದ. ಅದ್ರ ಸಲಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಇನ್ನು 10 ವರ್ಷ ಇದ್ದರೆ ಭೀ ಕಡಿಮೆ. ಪೈಲ ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಇದೇ ಶಾಲೆಗೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದೆವು. ಪೈಲಿ ಹಿಡಿದು 7ವಿ ತನಕ ನಮ್ಮದು ಶಿಕ್ಷಣ ಆಗ್ಯದ. ಹಳೆಗಿನ ಶಾಲೆ ಈಗ ಶಾಲೆ ನೋಡಿದ್ರೆ ಜಮೀನು ಆಸ್ಮಾನ್ದು ಫರಕ್ ಅದ. ಏನು ಸುಧಾರಣೆ ಆಗ್ಯಾವ್ರಿ? ಸುಧಾರಣೆ ಪೈಲ ಹಂದಿ ತಿರುಗಾಡ್ತೀವ್ರಿ ಶಾಲ್ಯಾಗ. ಈಗ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಮನುಷ್ಯರು ಎಚ್ಚರಲೆ ಹೆಜ್ಜೆ ಹಿಡಿಬೇಕಾಗ್ಯದ. ಅಷ್ಟು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಹೊಲಸು ಆಗ್ತದೆ ನಮ್ಮ ಕಾಲಿನಿಂದ ಹಿಂಗೆ ನೋಡಿ ನಡಿಬೇಕಾಗ್ತದೆ. ಶಾಲೆ ಈಗ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇಟ್ಟು ಮಾಡ್ರೆ ಸರ್ ಅದು ನಾವು ಹೇಳಿದ್ರೆ ಕಡಿಮೆನೇ ಅದ. ಸ್ವತಃ ಯಾರು ಭೀ ಇದು ಇತ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಬೇಕು. ಇದು ISO ಮಾನಾಂಕನದಾಗ ಶಾಲೆ ಹೋಗ್ಯದ. ಮತ್ತು ಸ್ವಚ್ಛ ಶಾಲಾದ್ರೊಳಗೆ ಇದಕ್ಕೆ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕಿದ್ದದ. ಐತೆ ಇನ್ನೊಂದೇನು, ಈ ಕಟ್ಟಿಮನಿ ಸರ್ ಯಾವಾಗ ಬಂದಾರ ಅದನ್ನೇನು ಹಿಡಿದು ಶಾಲೆ ಇದು ಮ್ಯಾಗ ಏರಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗಿದ್ದು ಇನ್ನೂ ಭೀ ನಿಂದ್ರಲ್ಲಾಗ್ಯದ. ಒಟ್ಟು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ರೂಮ್ ಅದ, ಲ್ಯಾಬ್ ರೂಮ್ ಅವ. ಹುಡುಗರಿಗೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ. ಇದು ಪೈಲ ಹಿಡ್ದೇ ಚಾಲು ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು. ಆಯ್ತು ದಿಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ವರ್ಷಿಗೆ 2 ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಪ್ರವಾಸ ತೆಗಿತಾರೆ. ಸ್ವತಃದ ಖರ್ಚಿಲೇ ತೆಗಿತಾರೆ. ವಿಮಾನದ ಪ್ರವಾಸ ಭೀ ತಮ್ಮ ಕೈಲಿ ರೊಕ್ಕ ಹಾಕಿ ಹುಡುಗರಿಗೆ ಒಯ್ತಾರೆ. ಹುಡುಗರಿಗೆ ಒಯ್ಯೋದಲ್ಲದೆ ಹುಡುಗರು ಪಾಲಕರಿಗೆ ಭೀ ಒಯ್ದು ತೊಗೊಂಡು ಬಂದಾರ. ಯಾವ ಮಾಸ್ತರ್ಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ? ಯಾರು ಮಾಡಲ್ಲ. ಅವ್ರ ಕೈಲೇ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಇದ್ದಾಕರ್ ಭೀ ನೋಡ್ತೇವೆ. ಈಗ ಭೀ ಈ ನಮ್ಮದು ಕಟ್ಟಿಮನಿ ಸರ್ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಪೈಲ ಭೀ ನೋಡಿದೆವು. ಅವು ಮಾಸ್ತರ್ಗಳು ಇದ್ದಾಕರ ಅದು ಶಾಲೆ ಪೈಲ ಹೆಂಗೆ ನಾವು ಕಲಿಯಾಕರ ಹೆಂಗಿತ್ತು ಹಂಗೆ ಇತ್ತು. ಈಗ ಅದನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಅದ್ರ ಚೇರ ಮೂರನೇ ಬದಲಾಗ್ಯದ. ಇನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಡೆವಲಪ್ ಆಗ್ಬೇಕು. ಹಿಂಗೆ ಡೆವಲಪ್ ಈ ಸರ್ ಇದ್ರಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚೇನ್ರಿ. ಇದು ಚಲೋ ನಿಮ್ಮದು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಾಗ ಭೀ ಶಾಲಾ ಇರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಆ ಟೈಪ್ ಆಗ್ತದೆ ಇದು. ಈಗ ಥೋಡೆ ಇದ್ರಾಗೆ ಇವ್ರು ಇಟ್ಟು ಪ್ರಗತಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಈ ನೋಡಿದವ್ರಿಗೆ ಅದು ಹೇವಾ ವಾಟಸ್ತದ. ಮಂದಿ ಹೆಂಗದ್ರಿ ರಾಜಕಾರಣ ನಮ್ಮ ಊರಾಗರಿ ಅದ. ಈ ಶಿಕ್ಷಣದಾಗ ರಾಜಕಾರಣ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಇದು ಜರ ಬರಬಾರ್ದಂತೇಳಿ ಹಿಂಗೆ ನಮ್ದು ಅಭಿಪ್ರಾಯ ಅದ. ರಾಜಕಾರಣ ನೀವು ಊರಾಗ ಮಾಡಿರಿ, ಶಿಕ್ಷಣದಾಗ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀರಿ? ಠೀಕ್ ಅದು ಮಾಡಿರಿ. ಅವ್ರು ಹಂಗೆ ಮಾಡ್ತೀರಂದ್ರೆ ಮಾಡಿರಿ. ಅವರಟ್ಟು ವಿಕಾಸ ಕೆಲಸ ಯಾರು ಭೀ ಮಾಡಿಲ್ಲ, ಮುಂದೆ ಭೀ ಯಾರು ಬಂದವ್ರು ಭೀ ಮಾಡಲ್ಲ. ಇದು ನಾವು ಗ್ಯಾರಂಟಿ ಬರೆದು ಕೊಡ್ತೀವಿ ನಿಮ್ಮನ್ನು. ಏನು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಗಾರ್ಡನ್ದಾಗ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಅಂದಂಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಶಾಲೆಗೆ ಹೋದ್ರೆ ಪೈಲ ನಾವು ಭೀ ನೋಡ್ತಿದ್ದೆವು ಶಾಲೆ ಒಳಗೆ ಹಂದಿಗಳು ತಿರುಗಾಡ್ತೀವಿ. ಮನುಷ್ಯರೇ ಬಿಡ್ರಿ, ಮನುಷ್ಯರ ಜೋಡಿ ಹಂದಿ ದನ ಎಲ್ಲನೇ ಒಳಗೆ ಇರ್ತೀವಿ. ಈಗ ಎಷ್ಟು ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಆಗ್ಯದ. ಒಂದು ದೊಡ್ಡ ನೀವು ಮುಂಬೈ ಪುಣೆ ಅಂತ ಸಿಟ್ಯಾನ್ ಶಾಲೆ ಆದಂಗೆ ಶಾಲೆ ಆಗ್ಯದ. ಏಕ್ದಮ್ ಉತ್ತಮ ಮಾಡ್ಯಾರಿ. ಏನು ಅವ್ರ ಬದ್ದಲ್ ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರೆ ಭೀ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಐತೆ ಇನ್ನೊಂದೇನು, ಏನು ಶಾಲೆ ವಿಕಾಸ ನೀವು ಹೊರಗಿನ ಮಂದಿ ಕೇಳಕ್ಕಿಂತ ಅಲ್ಲಿ ಕಲಿಯೋ ಹುಡುಗರು ಪಾಲಕರಿಗೆ ಕರೆಸ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ರಿ. ಡಿಟೇಲ್ನ ನಿಮ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗ್ತದೆ. ನಾವು ಏನು ಭೀ ಹೇಳ್ತೇವೆ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇ ಹೇಳೋರು. ಅಲ್ಲಿ ಪಾಲಕರಿಗೆ ಜರ್ ನೀವು ಮುಲಾಖತ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಕಲಿಯೋ ಹುಡುಗರದು ಏನು ಮಕ್ಕಳವ ಅವ್ರ ವಾಪಗೆ ಜರ್ ನೀವು ಮುಲಾಖತ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಇದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ಸಿಗ್ತದೆ. ನಾವು ಸುಮ್ಮೀಗ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ, ಅಟ್ಟೆ ಹೊರಗಿಂದೇ ನೋಡಿ ಹೇಳೋರು ನಿಮ್ಗೆ. ಒಳಗೆ ಅಂತರ ಏನು ವಿಕಾಸ ಆಗ್ಯಾವ, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಏನೇನು ಸುಧಾರಣೆ ಆಗ್ಯದ, ಏನೇನು ತಂದಾರ, ಎಷ್ಟು ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಅದ. ಆಯ್ತು ಏನೇನು ಹುಡುಗರಿಗೆ ಈಗ ಹಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳು ಬರ್ತಾವ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ತೋರ್ಣಿ ಅದ, ಸಂಗೊಳಿಗೆ ಅದ, ಭಾಷಿಗೆ ಅದ, ಮತ್ತು ನಾಗೂರ್ ಅದ, ಇಬ್ರಾಂಪುರ ಅದ. ಇಂಥ ಹುಡುಗರಿಗೆ ಏನು ಅಡಚಣೆ ಇದ್ದರೂ ಸರ್ ಸೈಕಲ್ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟರು ಶಾಸನದಿಂದ. ಮತ್ತು ಏನೇನು ಹುಡುಗರಿಗೆ ಏನು ಅಡಚಣವ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಸ್ವತಃ ಇದ್ರಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಯ ಹಾಕಿ ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಬದ್ದಲ್ ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರೆ ಭೀ ಕಡಿಮೆನೇ ಅದ.
ದುನಿಯಾದ ಸುಧಾರಣೆ ಇದೆ. ಸುಧಾರಣೆ ಅಂದ್ರೆ ಪೈಲ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣ. ಪೈಲ ಪಾರ್ವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಒಬ್ಬರು ಬಿ ಸರ್ದಾರ ಹಿಂಗೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಈಗ ಕಂಪಲ್ಸರಿ ಸರ್ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಿ ಟೈಮಿಂಗ್ ಹೋಗ್ತವೆ, ಶಿಕ್ಷಕ ಬಿ ಟೈಮಿಂಗ್ ಇರ್ತಾರೆ. ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ ಮಾಡ್ರ, ಬೂಟ್ ಕೊಟ್ರ, ಬ್ಯಾಗ್ ಕೊಟ್ರ ಗರೀಬ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ. ಎಷ್ಟೇ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಹಿ ಪುಸ್ತಕ ಮೊದಲು ಮಾಡಿ ಕೊಟ್ರೆ ಪುಸ್ತಕ ಪೈಲ ಇಟ್ಟೇ ಕೊಡ್ತಿರು. ಈಗಿನ ಸರ್ ವಹಿ ಸುದ್ದ ಕೊಡ್ತಾರೆ ಒಳಗೆ. ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಒಂದು ಶಾಲೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಹೇಗೆ ನಂಬರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಶಾಲಿ ಗ್ರೌಂಡ್ ಪೈಲ ಇಟ್ಟು ಹೊಲಿಸಿತ್ತು, ಹೋಗಿ ಕುಂಡ್ಲು ಕೊಲ್ಲ ಅನಿಸ್ತು. ಇವತ್ತೊಂದು ಶಾಲಿಯಪ್ಪ ಒಂದು ಮಾಲ್ ಇದ್ದಂಗೆ ಮಾಡ್ರಿ ಸರ್. ಬಸ್ ಇದಿಷ್ಟೇ. ಅಂದ್ರೆ ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳದು ಅವ್ರದಿಂದ ಜೀವ ಇರ್ತದೆ. ಶ್ರೀಮಂತ ಇದ್ದವ್ರು ಎಲ್ಲಿ ಬಿ ರೊಕ್ಕ ತುಂಬ್ತಾರೆ, ಶಾಲಿ ಕಲಿಸ್ತಾರೆ. ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದವರು ನಮ್ಮಂಥವ್ರು ಬಡವ್ರ ಮಂದಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಊರಾಗ ಶಾಲೆ ಅದ, ಚಲೋ ಶಾಲೆ ಅದ, कलीली. शाळा परिसरात ठिकठिकाणी सुविचार सुभाषितं यांची पाटी लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांचं कल्पनाविश्व आणि भावविश्व अधिक रुंद होते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या कल्पनेला अधिक वाव मिळावं म्हणून दरवर्षी या शाळेत सहलीचं आयोजन करण्यात येते. असं सांगतानाच आमची शाळा गुणवत्तेबरोबरच शासनाला अभिप्रेत असलेलं स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, पर्यावरणपूरक शाळा, गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी विद्यार्थिनींसाठी उपलब्ध ही शाळा कोणत्याही मॉडेल स्कूलपेक्षा कमी नाही. म्हणूनच या शाळेस ISO मानांकन मिळालं आहे असं सांगत मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी अधिक माहिती दिली. शैक्षणिक कामकाज रोटेशनप्रमाणे चालू आहे. आता 2023-24चा जे शैक्षणिक सल आहे, हा सलाचे नियोजन चालू आहे. सल ह्यावेळी विमानाने, म्हणजे हा तिसरा वेळ आहे विमानाने प्रवास करत आहे मी. ह्यावेळी गुजरातला जात आहे. इथून मुंबई, इथून सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबई एक दिवस पूर्ण दर्शन. मुंबई दर्शन झाल्यानंतर 4 तारखेला मुंबई एअरपोर्टवर हाल्ट आहे. मग तिथून सकाळी 5 तारखेला गुजरात जाणार आहे. गुजरातमध्ये कुठले स्थळ आहेत आणि काय पाहणार आहेत, काय अभ्यास होणार आहे विद्यार्थ्यांचा त्यामध्ये? गुजरातमध्ये गांधीचे जे नेटिव्ह प्लेस आहे त्या ठिकाणी, आणि अटल ब्रिज आहे, आणि सरदार वल्लभभाई पटेलचे स्टॅच्यू आहे, आणि तिथं एक जवळपास ज्योतिर्लिंग आहे. हा सर्व ठिकाणी बघण्यासाठी 3 दिवस वेळ तिथं आम्ही घेतलेला आहे. 3 दिवस गुजरात राहणार आहे. 3 दिवस गुजरात राहिल्यानंतर परत तिथून मुंबईला येणार आहे. मुंबईवरनं सोलापूर प्रवास, अक्कलकोट, महेंद्रगिरीला येणार. कधी साधारणतः कधी जाणार आहात आणि काय? 3 फेब्रुवारीला इथून निघणार आहे. किती विद्यार्थी सहभागी आहेत त्यामध्ये, किती शिक्षक सहभागी? सर्व मिळून आम्ही 45 विद्यार्थी आणि शिक्षक पालक मिळून 45 लोक जात आहेत. तशी काय मान्यता वगैरे? ते रीतसर जे आहे गट शिक्षणाधिकारी यांचं दरवेळी जे आहे त्याप्रमाणे जाणार. या व्यतिरिक्त तुम्ही इथं जॉईन झाल्यानंतर शाळा आणि शाळा परिसर काय सुधारणा घडवून आणल्या, काय पालकांचं काय मत आहे, विद्यार्थ्यांचं काय मत? शाळेत हजर झाल्यानंतर करण्यासाठी भरपूर होतं. मला अजूनही करण्यासाठी काम भरपूर आहे. हे बघा, हे जुना, म्हणजे सांगतो मी तेव्हा फोटो काढलेला जुना आहे. ही जुना गेट आहे. असं होता. आता कसं झालं तुम्ही शूटिंग केलेलं आहे. तसेच हे जे आता तुम्ही बसलात, हे ऑफिस, हे जुना ऑफिस कार्यालय, मुख्याध्यापक कार्यालय असा होता अगोदरचा. हा दोन्ही तुम्हाला दाखवतोय. हा प्रमाणे ही शाळा होता. मग शाळा कसं असतील अगोदरची? नाही, साधारणतः काय बदल काय घडवून आणला तुम्ही? काय बदल म्हणजे तुम्हाला ही दाखवलेलो ही ऑफिस आहे, ही बघा तुम्ही. नाही, शब्द रूपानं सांगायचं म्हणजे काय काय केलं? शब्द रूपानं सांगायचं म्हणजे मी ह्याचा काय म्हणतात त्याला, जीर्णोद्धार केल्यासारखं झालं शाळेचा. जे मंदिरचं करतात त्याप्रमाणे ह्या शाळेचा मी जीर्णोद्धार केलेला आहे. नाही, किती खोल्याचा जीर्णोद्धार झाला, काय झालं? आता जे 10 खोल्या आहेत
10 खोल्याचं सर्व रंगरंगोटी, त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्याचं चित्र आणि लाईट फिटिंग, बल्ब, ट्यूबलाईट ही सर्व सुविधा केलेल्या आहे. आणि पाण्यासाठी गेल्या मे मध्ये बोर मारलेला आहे. त्या बोरमधून आता मुबलक पाणी आपल्याला आहे. तुम्ही बघितलात, आता मुली झाडाला पाणी मारत होते, सोडत होते, देत होते, भरपूर पाणी आहे. आणि बाथरूममध्ये पाहिलात मुलींचा मुबलक पाणी आहे. आता मुली एक दिवशी शाळा चुकवत नाही, सर्व 100% मुली उपस्थित राहतात. जरी कुठल्या मुलीला जरी कुठला अडचण आलं तर रात्री त्यांच्या क्लास टीचरला नाहीतर मला फोन येत असतो. जरी न सांगता चुकले तरी त्यांचे पालक शाळेत येऊन सोडून सांगून जातात. ही असं एक आमचा नियम पालन करत आहे. आणि मी 2022ला आलोय, तेव्हा मी पहिल्यांदा घेतलेलं 22, 23, 24 3 वर्ष झालं. 22ला घेतलेले 2 जोड तसंच आहेत मुलाजवळ सध्या. 23ला घेतलेले 2 जोड आहे. आता 24ला एक ड्रेस दिलेत शासनाकडून, अजून एक दिलेले नाही. सध्या मुलीकडे 5 ड्रेस आहे अजूनही जैसे थे. ह्यावेळी आम्ही प्रयत्न करत आहे. आणि 2-3 शिक्षकांनी मी वाटून दिलेला विषय त्यांनी लेसन म्हणजे पाठ घेत आहे, सराव परीक्षा घेत आहे, सराव परीक्षा घेतलेल्या आहे. ते ह्यावेळी 100% आमच्या शाळेचा नंबर येतील. आणि पुढचं काय सुधारण्याचं काय? पुढचं सुधारणा म्हणजे मी आपला जिल्हा परिषदकडे मागणी केलेली आहे. शाळेचा व्हरांड्यातला परशी बदलायचा आहे, वर्गातला परशी बदलायचा आहे. जसं आमचे मॉडेल स्कूल असतात, मॉडेल स्कूल बनवायचं माझ्या शाळेला. आणि मॉडेल स्कूल बनवल्याशिवाय मी सोडणार नाही आहे. का जरी जिल्हा परिषद नाही दिलं तर मी लोकवर्गणी गोळा करणार आहे. लोकवर्गणी गोळा करून हा स्कूल मॉडेल स्कूल करून दाखवणारच. आणि विशेष म्हणजे आता ह्या शाळेत आता सध्या प्रिंटर आहे, झेरॉक्स मशीन आहे इथं कपाटमध्ये. त्या कपाट मी लोकवर्गणी म्हणजे ही कपाट आणि प्रिंटर लोकवर्गणी घेतलेलं आहे. एम्प्लॉय शर्ट आहे, इथं बसून मी बोलतोय, सगळीकडे मार्गदर्शन करतोय, काय सूचना द्यायचं इथूनच करतोय. कॉर्डलेस मोबाईल हे माईक आहे. आणि ते पण मी शाळा व्यवस्थापन समिती अर्धा आणि मी अर्धा पैसे घालून घेतलेले आहे. आणि CCTV कॅमेरा माझ्या शाळेतले शिक्षक श्री रमेश जुजार सर यांच्या वडिलाच्या स्मरणार्थ त्यांनी 4 कॅमेरा दिले. अजून मी परत 4 कॅमेरा घेतलो. आता सध्या 8 कॅमेरा आमचे इथून प्रयत्नातून झालेले 8 कॅमेरा आहे. अजून आपल्याकडे जिल्हा परिषदचे एकही CCTV कॅमेरा नाही आहे. हे ज्ञानार्जनाचं काम करताना तुमच्या शिक्षकांचं काय सहकार्य, कसं करतात, काय करतात? त्यांना ठरवून दिलेले वेळापत्रकाप्रमाणे ज्याने ज्याने आपापल्या वर्गाचे ज्ञानार्जन करणं हा भागच आहे. त्यांना शासनाने नेमून दिलेला अभ्यास त्यांनी घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे लॉगबुक ठेवलेला आहे, मुख्याध्यापक लॉगबुक लिहिण्यासाठी लॉगबुक ठेवलेला आहे. आणि त्यांच्या वर्गाचं निरीक्षण करणं आमचं काम आहे. आम्ही ते करून व्यवस्थित त्यांच्याकडे कामं करून घेत असतो. विकास कामं करताना शाळेचे देखभाल दुरुस्ती, विकास कामं देखभाल दुरुस्तीसाठी मला गट विकास अधिकारी साहेबांनी 1.5 लाख रुपये दिले होते. त्यातून मी सर्व पाण्याचा बाथरूमचा दुरुस्ती करून घेतलेला आहे. अक्रोड तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना मी शाळेचा म्हणजे बाथरूमबद्दल, मुलींच्या बाथरूमबद्दल, स्वच्छतागृहाबद्दल सांगितलो. श्री शंकर कवितके साहेबांनी मी विनंती केल्यानंतर माझ्या शाळेला 1.5 लाख रुपये दिले. आणि सगळं कामं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. म्हणजे जे एस्टिमेट प्रमाणे होतं त्यांनी करून गेलेलं आहे. ज्यांनी ठेकेदार होते सर्व कामं व्यवस्थित करून गेलेले. सध्या काय अडचण नाही. स्वच्छतागृह एकदम खटाखट व्यवस्थित केलेलं आहे. एकूणच या शाळेचा परिसर पाहता, ही शाळा आणि तेथील शासनास अभिप्रेत असलेलं नियोजन पाहता शाळा तालुक्यात एकमेवाद्वितीय आहे.
शाळेत कार्यरत शिक्षक, पालक आणि आजी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळं ही शाळा आदर्शवत बनला आहे हे मात्र खरं. ही शाळा म्हणजे इतर शाळेनं पाहावं असं आदर्शवत आहे. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या प्रयत्नानं आकारास आलेल्या या सुंदर शाळेच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. AK20 न्यूजसाठी मी अनिल कापसे, सोलापूर. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे ब्रँडेड कपडे, स्कूल अँड कॉलेज युनिफॉर्म्स तसेच ट्रॅव्हलिंग अँड स्कूल बॅग किफायतशीर दरात एकाच छताखाली मिळण्याचं एकमेव ठिकाण. पत्ता श्री SV कासार अँड सन्स यांचे महावीर क्रॉस स्टोअर्स, देवी मंदिरासमोर, अक्कलकोट रोड, तळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. या वस्त्रदालनास एक वेळ अवश्य भेट द्या.